घडामोडी। ठाण्यामध्ये नुकतीच अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली। ईडीकडून ठाण्यातील एका फ्लॅटचा ताबा घेण्यात आलाय। हे प्रकरण थेट दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे। ईडीकडून जप्त करण्यात आलेला प्लॉट इक्बाल कासकरच्या जवळच्या सहकार्याच्या नावावर नोंदवला गेला होता। ही कारवाई त्यांच्या आणि त्याचा भाऊ दाऊद इब्राहिम याच्या विरुद्ध सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाचा भाग आहे। कासकर आणि त्याच्या काही साथीदारांनी ठाण्यातील एका बिल्डरला धमक्या देऊन हा प्लॉट मिळवला होता। बिल्डरला धमकावल्यानंतर हा प्लॉट मुमताज शेख यांच्या नावावर मालमत्ता नोंदणीकृत केल्याचा आरोपी ईडीकडून करण्यात आलाय। संपूर्ण ताबा मिळण्यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये ही मालमत्ता जप्त ईडीकडून करण्यात आली होती। ईडीने 2 FIRच्या मदतीने कासकरची मनी लॉन्ड्रिंगची प्रकरणी चौकशी केली। दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन आणि अनीस इब्राहिम यांच्या इतर विरुद्ध NISने पहिला गुन्हा दाखल केला होता। ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला। इक्बाल कासकर, मुमताज शेख आणि इसरार अली जमील सय्यद यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। याबद्दल ईडीकडून सांगण्यात आले की त्यांना अनेक साक्षीदार सापडले ज्यांनी इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि ISI अधिकाऱ्यांमधील संबंधीची पुष्टी केली। ईडीने हे देखील स्पष्ट केले की भारतातून गेल्यानंतर कासकरने बिल्डर्स आणि सेलिब्रिटीकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली। तो हे काम सहकार्याच्या मदतीने करायचा। काही साथीदारांच्या मदतीने पीडितांना धमकवले आणि दाऊदसाठी पैसेही गोळा केले असे ईडीने सांगितले। ठाण्याच्या नौपाडा भागातील वामन शंकर मराठे या सोने चांदीच्या दागिन्यांच्या दुकानातून 28,77,000 यांचे दागिने लुटणाऱ्या लीलाराम उर्फ निलेश मेघवाल याच्यासह 5 जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिले। हे सराई चोरटे असून त्यांच्याकडून 483 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 5.5 किलो वजनाची चांदीची नाणी, भांडी, दागिने, इमिटेशन ज्वेलरी आणि मोबाईल फोन असा 29 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। 17 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 1:30 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी-कोंडा तोडून चोरट्याने आज शिरकाव करून 28,77,490 रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले होते। नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण संबंधित तपासासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविले होते। अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी खंडणी विरोधी पथक, मध्यवर्ती गुन्हे शोध युनिट 1 आणि नौपाडा पोलीस यांची 4 वेगवेगळी पथके तयार केली। सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक नरेंद्र पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे, श्रीकृष्ण गोरे, भूषण कापटनीस, उपनिरीक्षक विजयकुमार राठोड आणि मध्यवर्ती शोध पथकाचे निरीक्षक संजय शिंदे आदीच्या पथकाने दुकानातील CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्व तपास करून लीलाराम तसेच चुन्नीलाल उर्फ सुमत प्रजापती, जयसाराम उर्फ JD कलब, दोनाराम उर्फ दिलीप पाराडिया तसेच नागजीराम मेघवाल या 5 जणांच्या टोळीला 21 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले। त्यांच्याकडून चोरीतील सर्व दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। त्यांना ठाणे न्यायालयाने 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली। आरोपींवर सुरतमध्येही चोरीचे 2 गुन्हे यापूर्वी दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मुंबईत 33 कंत्राटी स्वरूपातील सफाई कामगारांना 6 महिन्यापासून घरी बसवले। त्यानंतर 65 दिवस आंदोलन केल्यानंतरही या कामगारांना अद्याप न्याय न मिळाल्याने काल दुपारी श्रमजीवी कामगार संघटनेच्या माध्यमातून महापालिका मुख्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले। ठेकेदारांना समज द्यावी की जुन्या कामगारांना कामावर न काढता नव्या कामगारांची भरती करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच फायलेरिया सफाई कामगार, रस्ते सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील थकबाकी देण्याची विनंती यावेळी करण्यात आली। मुंबईत सफाई काम करणारा ठेकेदार बदलण्यात आला। त्यानंतर त्याने नवीन भरती प्रक्रिया केली, परंतु ही भरती प्रक्रिया करीत असताना जुन्या कामगारांपैकी 33 कामगारांना पुन्हा सेवेत घेतले नाही। त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली। त्यामुळे या कामगारांनी मागील ऑक्टोबर महिन्यापासून महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले। त्यातील 13 कामगार इतरत्र कामाला लागले, तर उर्वरित 20 कामगार आजही महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करतायत। काल आंदोलनाच्या 65व्या दिवशी श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले।
या आंदोलनात फायलेरिया विभागातील कंत्राटी कर्मचारी देखील सहभागी झाले होते। यावेळी नवीन ठेकेदार नेमत असताना त्या ठिकाणी कामाला असलेल्या जुन्या कामगारांना कामावरून काढू नये असे आदेश किंवा नियम घालून द्यावा अशी प्रमुख मागणी यावेळी श्रमजीवीच्या वतीने करण्यात आली। तसेच जे 20 कामगार आंदोलनाला बसलेत त्यांना 20 गटात प्रत्येकी 1 कामगार या पद्धतीने पुन्हा सेवेत घ्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग आणि दृष्टीहीनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो। कधी कधी अन्य व्यक्तींवर अवलंबून राहावे लागते। तेव्हा वाहतूक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच्या 3 नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली। ठाण्यात नागरिकीकरणासोबतच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। 3 नाका, नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन, कापूरबोर्डी, माजिवडा अशा मुख्य चौकात एकाच वेळी अनेक रस्त्यांवर वाहने येतात। या जंक्शनवर सिग्नल यंत्रणा असली तरी डोळस व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना अडचणींना तोंड द्यावे लागते, तर दृष्टीहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडताना अडचणी येतात। तेव्हा दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ठाण्याच्या 3 नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे। यात रेल्वेच्या दिव्यांग डब्याच्या धर्तीवर बिपर असणार असून जिथे चढ उतार असतील तिथे छोटे छोटे रॅम्प केलेले असून तेथे पोलरवर हे बिपर असणार आहेत अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभरात पडसाद उमटलेत। आज कोपरी भागातील आनंदनगर मधील भीमसैनिकांनी निषेध रॅली काढून आपला रोष व्यक्त केला। 2000हून अधिक भीमसैनिक संविधान प्रेमी नागरिकांचा समावेश असलेल्या निषेध रॅलीची सुरुवात आनंदनगर कामगार कल्याण केंद्राच्या पटांगणातून झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बुद्ध विहार मार्गे ही रॅली 12 बंगला सर्कल जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी आली। त्यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत अमित शहा यांच्या केंद्रीय गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली। संतापलेल्या नागरिकांनी अमित शहा यांच्या छायाचित्रांचे यावेळी दहन केले। मिलिंद बनकर, पत्रकार आनंद कांबळे, प्रवीण भाऊ गायकवाड, विजय दळवी, सोनाली सरदार, निलेश खैरे, संदीप बनकर, वृषाली दळवी तसेच भरत उबाळे, हिरा वानखेडे, योगेंद्र हाटे, महादेव बोकडे, प्रवीण झेंडे, राहुल कांबळे, सुभाष भोसले आदी 2000हून अधिक नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।